फ्रीज आणि नॉन फ्रीज कॅपराऊंड विषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर इंजिनिअरिंगचं नुकतंच अलॉटमेंट जे आहे कॅपराऊंड वनचं हे झालेलं आहे. तर या ठिकाणी डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड वन 3/12/2021 म्हणजे 3/12/2021 3 डिसेंबर 2021 रोजी इंजिनिअरिंगकरिता BE BTech करिता आपण जर बघितलं तर कॅपराऊंड वनचा अलॉटमेंट झालेला आहे. आता पुढचा प्रश्न जो विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो त्याची नियमावली कॅपराऊंडची आज आपण समजून घेणार आहोत. 3 जे नियम आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थ्यांनी सर्व ही जी माहिती आहे ती काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे, परंतु आपण थोडक्यात जे महत्त्वपूर्ण माहिती आहे ती या ठिकाणी बघणार आहोत. बाकी इतर सर्व जी काही माहिती आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे जो सी पॉइंट आहे, कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर द फर्स्ट प्रेफरन्स इन द राऊंड 1 ऑटो फ्रीज. तर याचा अर्थ पहिला मराठीत समजून घ्यायचा आहे. तर विद्यार्थ्यांनी जे ऑप्शन दिलेले होते इंजिनिअरिंग कॉलेजचे, त्यातला पहिला जो ऑप्शन दिलेला होता, कॉलेजचं जे नाव पहिलं ऑप्शन फॉर्ममध्ये लिहिलेलं होतं, ते कॉलेज जर विद्यार्थ्यांना मिळालेलं असेल, 1 नंबरचं कॉलेज विद्यार्थ्यांनी दिलेलं असेल आणि ते 1 नंबरचंच कॉलेज जर मिळालेलं असेल तर ते ॲटोमॅटिक फ्रीज होणार आहे. अशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडमध्ये भाग घेता येणार नाही असं पुढं सांगितलेलं आहे. शॅल पे द सीट ॲक्सेप्टन्स फी बाय ऑनलाईन मोड थ्रू देअर लॉग इन अँड सच अ कॅन्डिडेट शॅल नॉट बी इलिजिबल फॉर पार्टिसिपेशन इन द सबसिक्वेंट राऊंड. म्हणजे हा जो सी पॉईंट आहे याचा मराठीत अर्थ असा आहे का विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे आणि त्यातलं पहिलं कॉलेज जे दिलेलं होतं तेच कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं असेल तर त्यांना त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. त्यांनी ऑनलाईन जी फी असेल ती पेड करायची आहे. त्यांच्या लॉग इनच्या साह्याने कॅन्डिडेट लॉग इनला जायचं, त्या ठिकाणी युजर ID पासवर्ड टाकायचा, जी काही फी असेल ती पेड करायची, रिसिट घ्यायचं आणि कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊन टाकायचं, सर्व कागदपत्र फीज वगैरे पेड करून. आणि त्या विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडमध्ये भाग घेता येणार नाही. त्यानंतर दुसरा जो पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे पॉईंट D, तो आता आपण या ठिकाणी समजून घेऊयात. Candidate who have allotted other than first preference and self-freeze their allotment in round 1 through their login must accept the seat and shall pay the seat acceptance fees through online mode. Such a candidate shall not be eligible for participation in a subsequent round. Candidate must exercise this option carefully. तर आता दुसरा जो या ठिकाणी नियम रूल जो सांगितलेला आहे का ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला होता आणि त्यांना पहिला प्रेफरन्स जो आहे तो मिळालेला नाहीये, परंतु इतर पहिल्या प्रेफरन्स ऐवजी इतर 2 नंबरपासून इतर कोणत्याही नंबरपर्यंत त्यांनी जे काही कॉलेजचे नावं दिलेली होती 2 पासून पुढं काय असेल ते त्यातलं एखादं कॉलेज भेटलं आणि त्या विद्यार्थ्यांनी लॉग इनला जाऊन त्यांनी सेल्फ फ्रीज हा पर्याय निवडला आणि ऑनलाईन जी फी आहे सीट ॲक्सेप्टन्सची जी काही फी असणार आहे, सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते नॉट फ्रीज हा पर्याय निवडला. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जे सीट घ्यायचं आहे इंजिनिअरिंग कॉलेजला, ज्या इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांना अलॉटमेंट झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये त्यांना ते ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याची ऑनलाईन फी जी आहे ती विद्यार्थ्यांनी कॅन्डिडेट लॉग इनला जाऊन पेड करायची आहे. अशा सुद्धा विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी जे सेल्फ फ्रीज केलेलं आहे, स्वतः त्यांनी फ्रीज केलेला आहे, फ्रीज हा ऑप्शन निवडलेला आहे, अशा सुद्धा विद्यार्थ्यांना पुढचा जो काही राऊंड होणार आहे त्याच्यामध्ये भाग घेता येणार नाही. हा देखील नियम अत्यंत काळजीपूर्वक आपण वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा तिसरा जो रूल या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, कॅन्डिडेट हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट इन द सबसिक्वेंट राऊंड must claim the allotted seat in the round 1 by accepting that seat by choosing not freeze option for betterment and shall pay the seat acceptance fee through their login by online mode. आता याचा अर्थ विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचा आहे. जे कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थी हू हॅव अलॉटेड की ज्यांना भेटलेला आहे अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स, त्यांनी जो काही पहिला प्रेफरन्स दिलेला होता, पहिलं कॉलेजचं नाव दिलेलं होतं त्याच्यापेक्षा दुसरे काही कॉलेज भेटलेले असतील, मग 2 नंबरपासून इतर जे खालचे नंबरमधील कॉलेज भेटलेलं असेल आणि त्यांना वाटतंय का आपल्याला याच्यापेक्षा चांगलं जे वरचं काही कॉलेज असेल, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन भेटला असेल तर त्यांना वाटतंय का 1 नंबरचा ऑप्शन मिळेल किंवा 10 नंबरचा ऑप्शन आत्ता मिळाला आणि त्यांना वाटतंय का 1 ते 9 मधला ऑप्शन मिळू शकतो
किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा 20 नंबरचा ऑप्शन मिळाला आहे, त्याला वाटते का 1 ते 19 मध्ये 1 to 19 मध्ये त्याला कॉलेज मिळू शकतं. असं ज्या विद्यार्थ्यांना वाटते का हायर जी काही प्रेफरन्स दिलेले आहे त्यातले एखादं कॉलेज आपल्याला पुढच्या राऊंडला मिळू शकतं, त्या कॉलेजचा कट ऑफ कमी आहे किंवा कमी होऊ शकतो असं त्यांना वाटतंय का आपण पुढच्या राऊंडला मध्ये पण सहभागी व्हायला पाहिजे बेटरमेंटसाठी, चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी. बेटरमेंट म्हणजे थोडक्यात चांगलं जे काही तुम्ही वरती जे प्रेफरन्स दिलेले आहे, आत्ता जो प्रेफरन्स भेटलाय त्याच्यावरती प्रेफरन्स मिळवण्याकरिता तुम्हाला जर वाटतंय का आपण बेटरमेंटमध्ये उतरावं इन द सबसिक्वेंट राऊंड, पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यावा, मस्ट क्लेम द अलॉटेड सीट. आणि अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, जे आत्ता सीट मिळालेलं आहे म्हणजे आत्ता जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यावरती क्लेम करायचं आहे इन राऊंड 1, पहिल्या राऊंडमध्ये. तो क्लेम कसा करायचा आहे, बाय ॲक्सेप्टिंग दॅट सीट बाय चूजिंग नॉट फ्रीज ऑप्शन. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे का ज्यांना पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे तर त्यांनी सीट ॲक्सेप्ट करण्याकरिता नॉट फ्रीज हा पर्याय निवडायचा आहे फॉर बेटरमेंट. त्यांना वाटते का पुढच्या राऊंडमध्ये याच्यापेक्षा वरचा जो प्रेफरन्स आहे म्हणजे आत्ता ज्या क्रमांकाचा प्रेफरन्स म्हणजे आत्ता ज्या क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आहे त्याच्या वरच्या नंबरचं कॉलेज जे आहे दिलेल्या ऑप्शन मिळू शकतं, त्याकरिता त्यांना नॉट फ्रीज हा पर्याय जर निवडला तर ते पुढच्या राऊंडला भाग घेऊ शकतील. अँड शॅल पे द सीट ॲक्सेप्टन्स फी थ्रू देअर लॉग इन बाय ऑनलाईन मोड. आणि त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, त्यांना जर दुसऱ्या राऊंडला उतरायचं असेल, भाग घ्यायचा असेल चांगलं कॉलेज मिळवण्याकरिता, तर त्यांनी ऑनलाईन जी काही फी असणार आहे विद्यार्थ्यांची ती फी सीट ॲक्सेप्टन्सची फी त्याला म्हटलं गेलेलं आहे, ती कॅन्डिडेटच्या लॉग इनला जाऊन पेड करायची आहे, भरायची आहे. तर या पद्धतीने हे 3 महत्त्वाचे माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसेच काही जर शंका असेल तर टेक्निकल हेल्पलाईन नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, त्यांना देखील आपण जे 9 ते 7 या वेळेमध्ये फोन करू शकता. या पद्धतीने ही माहिती महत्त्वाची आहे. पुढचं सुद्धा रिपोर्टिंग कशा पद्धतीने करायचं आहे, कन्फर्मेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्याकरता किती तारीख असणार आहे त्याची सर्व सविस्तर माहिती वेबसाईटवरती दिलेली आहे, ती देखील आपण पाहू शकता. आणि कॅप राऊंड 2 जो आहे त्याचा अलॉटमेंट 8/12/2021 रोजी होणार आहे. तर या पद्धतीची ही महत्त्वाची माहिती होती. विद्यार्थ्यांनी त्या संदर्भात माहिती विचारलेली होती, त्याकरिता आपण ही माहिती 7info या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न केलेला आहे.